Hello friends, our next topic is Young's double slit experiment. इंटरफेरन्स पार्टनरसाठी आपल्याला 2 कोहेरंट सोर्सेस लागतात आणि कोहेरंट सोर्सेस जर सेपरेट असतील तर आपल्याला सस्टेन्ड इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार नाही आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला 2 सेकंडरी सोर्सेस डिराइव्ड फ्रॉम अ सिंगल प्रायमरी सोर्स हा हवा असतो. हे कुणी शोधून काढलं तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स नावाचे सायंटिस्ट आहे. मग तो एक्सपेरिमेंट काय आहे ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस सी Young's double slit experiment. So in this experiment, a plane wavefront is made to fall on a opaque screen AB, having two similar narrow slits S1 and S2. आता हे S1 आणि S2 आहेत, हे नॅरो स्लिट्स आहेत आणि त्याच्यावरती लाईट पडलेली आहे. आता ही कशी पडली तर हा ॲक्च्युली सिंगल सोर्स ऑफ लाईट आहे आणि त्याच्यापासून लाईटच्या रेज किंवा आपले वेवलेट्स बाहेर येतात. मग आता हे ऑल डायरेक्शन्समध्ये आहेत. मग आता ह्या ज्या ऑल डायरेक्शन्सच्या लाईट आहेत त्यांना आपण पॅरल लाईटमध्ये होण्यासाठी ते कॉन्व्हेक्स लेन्स टाकले. सो विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स द लाईट इज मेड टू फॉल ऑन द स्क्रीन इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन. सो दिस इज द स्लिट, 2 slits separated by some small distance. So in this experiment plane wavefront is made to fall. इथे प्लेन वेवफ्रंट आहे ती स्लिटवरती आपण आणि कुठली आहे तर बघा ही ए बी. इथं हा ए आहे, दिस इज ए अँड दिस इज बी. सो मेड टू फॉलो अन ओपेक स्क्रीन ए बी हॅव्हिंग 2 सिमिलर नॅरो स्लिट्स S1 and S2. The plane wavefront can be either obtained by placing a linear source S. प्लेन वेवफ्रंट कसा मिळवलाय बघा हा. Linear source S far away from the screen or by placing it can focus on the or of the convex lens kept close to AB. आता आपल्याला प्लेन वेवफ्रंट पाहिजे असेल तर देर आर द 2 ways. एक जो आपला सोर्स आहे लिनियर सोर्स तो खूप लांब ठेवायचा सो दॅट वी विल गेट द प्लेन वेवफ्रंट. अनदर मेथड काय आहे की सोर्सच्या जवळ जरी आपण ठेवला, स्लिटच्या जवळ सोर्स ठेवला तर कॉन्व्हेक्स लेन्स ठेवायची सो दॅट प्लेन वेवफ्रंट विल fall on the slit. So the rays coming out of this lens will be parallel rays. लेन्स मधले जे रेज येतात ते कसे झाले, पॅरल रेज झाले. अँड वेवफ्रंट विल बी अ प्लेन वेवफ्रंट ॲज शोन इन द फिगर. मग इथे जी वेवफ्रंट असेल ती कशी असणार आहे, प्लेन. द फिगर शोज क्रॉस सेक्शन ऑफ द एक्सपेरिमेंटल सेटअप अँड द स्लिट्स हॅव देअर लेंथ्स परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. याचा अर्थ काय आहे, इथं हे जे ए बी हा जो ओपेक पार्ट आहे तो असा परपेंडिक्युलर टू धिस प्लेन असणार. म्हणजेच काय, हे असं असणार, असं असणार आहे वर्टिकल. आणि मग त्या पेपरमध्ये 2 स्लिट असतील म्हणजे असा परपेंडिक्युलर येणार, असं त्याचा अर्थ आहे. सो एक्सपेरिमेंटल सेटअप अँड द स्लिट्स हॅव देअर लेंथ्स परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे हे असं असेल वर्टिकल आणि इथे एक स्क्रीन असणार आहे की ज्याच्यावरती आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार. स्क्रीन म्हणजे पडदा, जी आपली ज्याच्यावर आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे तो. ठीक आहे. बघा ह्या स्लिट्स म्हणजे काय, असा आपला प्लेन ओपेक पार्ट आहे आणि ह्या इथे त्याला असं कट मारला आणि जर तो जर असं आपण पकडलं तिथे हे स्लिट्स बघा, ह्याच्यातून लाईट येऊ शकते ना. हे जे आपण कट मारलेले आहे त्याच्यातून लाईट आरपार जाऊ शकते. कॅन यू सी. आणि मग हे असं असतं वर्टिकल आणि मग त्याच्यातून इथून हे जे स्लिट्स आहेत ह्या स्लिटमधून लाईट जाणार आणि हा जो ए बी आहे त्याचा व्हर्टिकल प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर असं असणार आहे. इथे जे वाक्य सांगितलेलं आहे की द फिगर शोज क्रॉस सेक्शन ऑफ द एक्सपेरिमेंटल सेटअप, स्लिट्स हॅव देअर लेंथ्स परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. आता जे स्लिट्स आहेत त्यांच्या किंवा असे पण असू शकतात. हे जर असं आपण आता ह्या ज्या स्लिट्स अशा पकडल्या, सो स्लिटचं जे लेंथ आहे इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर, अशी ही स्लिट असणार. आणि मग इकडून आपण लाईट सोडणार आणि मग
इथे अशी स्क्रीन असणार आहे. ही स्क्रीन पण कशी असणार, तर ही अशी स्क्रीन असणार. आणि हे स्क्रीन जर आपण अशी केलं तर इथं आपल्याला असा हा फ्रिंज पॅटर्न मिळणार. अल्टरनेट डार्क ब्राईट ब्रँड्स. म्हणजे ही स्क्रीन आपली अशी असणार. असा हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. सो फॉर द बेटर रिझल्ट्स स्लिट्स शुड बी अबाउट 2 to 4 mm अपार्ट फ्रॉम इच अदर. हे जे स्लिट्स आहेत, ह्या स्लिटमधलं जे डिस्टन्स आहे, आता हे ते इथं मी प्रिसाइजली 2 to 4 mm केलेलं नाही आहे, ते तुमच्याच लक्षात यावं म्हणून. आणि ॲक्च्युली ते किती 2 to 4 mm एवढंच डिस्टन्स, म्हणजे ॲज स्मॉल ॲज पॉसिबल असायला लागतं. सो फॉर बेटर रिझल्ट्स म्हणजे प्रॉपर इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठी 2 स्लिट, ह्या जे 2 स्लिट आहेत ह्यांच्यातलं डिस्टन्स किती असायला पाहिजे, 2 ते 4 मिलीमीटर. मिलीमीटर म्हणजे नीट लक्षात घ्यायचं आहे किती डिस्टन्स येतं बघा. हे 2 ते 4 म्हणजे 2 कुठल्याही ह्याचं बघा, इथून हे 2 मिलीमीटर किंवा फार तर एवढे 4 मिलीमीटर एवढंच डिस्टन्स असायला पाहिजे स्लिटमधलं अपार्ट फ्रॉम इच अदर. अँड ऑब्झर्विंग स्क्रीन PQ इज प्लेस्ड बिहाइंड ऑफ AB. ऑब्झर्विंग स्क्रीन म्हणजे ही झाली, ही इथं आपण ABच्या इथे PQ म्हणून आहे, ही ऑब्झर्विंग स्क्रीन आहे, ती बिहाइंड AB ठेवलं. सो फॉर सिम्प्लिसिटी वी अज्युम दॅट द स्लिट्स S1 and S2 आर इक्विडिस्टंट फ्रॉम द S. S1 आणि S2 कसे आहेत तर S पासून इक्विडिस्टन्स म्हणजे इक्वल डिस्टन्सवरती आपल्या दोन्ही स्लिट्स आहेत. का असं आहे, सो दॅट वेवफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम द S रिचिंग द S1 and S2 ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाईम आर इन फेज. म्हणजेच आता हे डिस्टन्स इक्वल कशासाठी असायला पाहिजे की S ह्या आपल्या सोर्सपासून ज्या लाईटच्या वेव्ह येत आहेत आणि त्या आपल्या S1 आणि S2 पर्यंत येऊन पोहोचत आहेत, त्या लाईटच्या वेव्स कशा असायला पाहिजेत, इन फेजमध्ये असल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपले S1 आणि S2 आहेत ते S पासून इक्वल डिस्टन्सवरती असायला पाहिजेत, असा त्याचा अर्थ आहे. Now what happens, see, when the rays fall on S1 and S2, rays आपले S1 आणि S2 वरती येऊन पडलेत, the two slit act as a secondary source of light. हे जे 2 स्लिट्स आहेत इथल्या, त्या काय म्हणून काम करतात, the slits act as a secondary source of light and that emit cylindrical wavelengths with the axis along the slit length to the right of the AB. The two secondary sources emit waves in phase with each other at all the times. म्हणजे हे 2 आपल्या S1 आणि S2 ह्या ज्या स्लिट्स आहेत, हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करतात आणि सिलेंड्रिकल वेवलेट्स आहेत ते इमिट करतात. आणि त्यांच्यापासून ज्या वेवलेट्स इमिट होतात त्या कशा असतात तर इन फेजमध्ये असतात प्रत्येक वेळेला ॲट ऑल टाइम्स. ॲज द वेव फॉलिंग ऑन देम आर इन फेज. कारण का इथल्या ज्या त्याच्यावरती इकडून येणाऱ्या लाईटच्या वेव्स आहेत त्या पण इन फेज आहे, त्यामुळे हे दोन्ही स्लिट्स आहेत त्याच्यापासून जे वेवलेट्स इमिट होतात ते पण इन फेजेस असणार आहेत. ठीक आहे. द क्रेस्ट ऑर द ट्रफ्स. वेवची आपल्या क्रेस्ट किंवा ट्रफ जी आहे ऑफ द सेकंडरी वेवलेट्स सुपरपोज ॲज शोन इन द फिगर. Crest overlap crest or trough overlap trough. And the interference constructively along the straight line joining the blue dots as shown. बघा इथं ब्लू डॉटने दाखवलेलं आहे. हे ब्लू डॉट्स फक्त बघायचे, त्या ठिकाणी ते क्रेस्टवर ओव्हरलॅप विथ द क्रेस्ट, ट्रफ ओव्हरलॅप विथ द ट्रफ. बघा ब्लू डॉट्स जे आहेत आणि मग त्यांना जर आपण लाईन ती जोडली तर मॅक्सिमम मिळते बघा, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ब्लू डॉट्स. ठीक आहे, त्याच्याशीच रिलेटेड इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. So the crest or the trough of the secondary wavelet super as shown in the figure and interfere constructively along a straight lines joining blue dots as shown. The point where these points or these lines meet the screen have high intensity and are bright. त्यांना कशी आहे, हाय इंटेन्सिटी आहे आणि ते कसे आहेत तर ब्राईट आहेत. द इमेजेस ऑफ दिस स्लिट आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. जे इमेज आहेत त्या पण कशा असणार आहेत, प्लेन ऑफ द पेपरला परपेंडिक्युलर असणार. द इमेज प्लेन रोटेटेड थ्रू 90 डिग्री ॲज शोन ऑन द राईट
साईड ऑफ द फिगर. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, ह्या वाक्याचा अर्थ काय सांगितलेला आहे की इमेज कशावर दिसणार, तर स्क्रीनवरती. ती स्क्रीन कशी आहे, परपेंडिक्युलर टू द पेपर. आणि ह्या स्क्रीनला जर आपण राईट हँड 90 डिग्रीतनं रोटेट केलं तर स्क्रीनच्या राईट हँड साईडला आपल्याला अशा पद्धतीनं हा पॅटर्न दिसणार आहे. असं ह्या सेंटेन्सचा अर्थ आहे. इथे जे सेंटेन्स आहे ना वाक्य, त्याचा तो अर्थ आहे की द इमेजेस ऑफ द स्लिट्स आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. Image plane rotated through 90 degree is shown on the right side of the figure. Midway between the lines are the lines joining and the red dots along which crest of the one wave coincide with the trough of the other, causing zero intensity and producing dark images of the slits on the screen. स्क्रीनवरती इथे डार्क इमेज का होतीये, तर बघा रेड डॉट्स जे आहेत, एका वेव्हची आहे ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हची क्रेस्ट आहे. एका वेव्हची ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हची क्रेस्ट आहे. एका वेव्हची ट्रफ आणि क्रेस्ट म्हणजे क्रेस्ट इज ओव्हरलॅप ऑर कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ दी अदर वेव्ह. म्हणजे कॅन्सलेशन होते, आउट ऑफ फेज येतात. आणि हे सगळे रेड डॉट्समध्ये तेच दाखवले. आणि हे जर आपण जोडले आणि स्क्रीनवरती नेले तर तिथे जो पॉईंट असेल तो डार्क असणार आहे. मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच डार्क पॉईंट झाला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झाला. स्क्रीनवरती आपल्याला डार्क बँड दिसणार. बघा असे जे सगळे रेड डॉट्स आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी क्रेस्ट इज ओव्हरलॅप विथ द ट्रफ अँड ट्रफ इज ओव्हरलॅप विथ द क्रेस्ट. द मिनिमम डिस्प्लेसमेंट, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड वी गेट अ डार्क फ्रिंज और डार्क पॉईंट ऑन द स्क्रीन. तेच इथं एक्सप्लेन केलेलं आहे. सो दीज आर द डार्क रिजन्स ऑन द स्क्रीन ॲज शोन ऑन द राईट. द डार्क अँड द ब्राईट रिजन्स आर कॉल्ड फ्रिंजेस. हे जे डार्क आणि ब्राईट रिजन्स आहेत त्याला आपण फ्रिंजेस म्हणणार. अँड द होल पॅटर्न इज कॉल्ड ॲज ए इंटरफेरन्स पॅटर्न. सो लेट अस नाव डिटरमाइन पोझिशन्स अँड इंटेन्सिटीज ऑफ द फ्रिंजेस मॅथमॅटिकली. आता इथंपर्यंत इंटरफेरन्स पॅटर्न काय आहे हे आपण पाहिलंय. पण आता एखादी फ्रिंज जी आहे डार्क किंवा ब्राईटची, त्याची पोझिशन आपल्याला जर काढायची असेल तर त्याचा एक फॉर्म्युला आहे जो की आपण इथे पाहणार आहोत. मग ते आपण पाहायचं की तो फॉर्म्युला कसा आहे, काय आहे. सो लेट अस डिटरमाइन द पोझिशन्स अँड ऑल्सो इंटेन्सिटीज ऑफ द फ्रिंजेस. त्या फ्रिंजेसची इंटेन्सिटी जी आहे, ब्राईट म्हणतोय किंवा डार्क म्हणतोय, ती इंटेन्सिटी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, काढता येते. सो ते आपण मॅथमॅटिकली काढू शकतो. मग त्याचीच हे इथे डेरिवेशन आहे. So let us take the direction of the propagation of the plane waves incident on AB as x-axis. बघा काय घ्यायचं, लाईटच्या प्रोपागेशनची जी डायरेक्शन आहे ती कशी आहे, अलॉंग द एक्स ॲक्सिस. इथे दाखवलं आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमधून लाईट येते आणि इथे ए बी आहे. आता इथे ए आणि बी असं लिहिलेलं नाही आहे, पण हा आपला ए बी हा पार्ट आहे आणि हा S1 आणि S2 हे आपले स्लिट्स आहेत. ठीक आहे. So the screen is along the YZ plane, y-axis being along the plane of the paper. Origin of the axis can be taken to be O. The center point of the S1 and S2 as shown in the figure 7.11. बघा S1 आणि S2 हे आपले दोन स्लिट्स आहेत, त्याच्यातला सेंटर पॉइंट म्हणजे काय झाला, O, which shows XY cross section of the experimental setup. Let the distance between the two slits S1 and S2 be the small d. S1 आणि S2 ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते स्मॉल डी झालं. त्यामुळे S1 पासून O किती झालं, हे हाफ ऑफ डी झालं. आणि O पासून पुढे S2 किती झालं, हाफ ऑफ डी झालं. ठीक आहे. सो लेट द डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स S1 आणि S2 स्मॉल डी अँड दॅट बिटवीन O अँड O डॅश. हा O आणि O डॅश कुठे आहे, तर PQ ही जी स्क्रीन आहे बरोबर एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टाकला, ते जे डिस्टन्स आहे ते काय झालं, कॅपिटल डी. अँड फॉर द बेटर रिझल्ट कॅपिटल डी शुड बी अबाउट अ मीटर, मीन्स 1 मीटर फॉर द स्लिट सेपरेशन. म्हणजे इथे जे आपण स्लिटचं सेपरेशन घेतलं 2 to 4 mm, त्याच्यासाठी हा कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स कशातला आहे, तर स्लिट्स आणि स्क्रीन ह्याच्यातलं डिस्टन्स कॅपिटल डीनं आपण डिनोट करतो.
आणि ते नियर अबाउट किती पाहिजे तर 1 मीटरच्या नियर अबाउट असायला पाहिजे. द पॉईंट ओ डॅश ऑन द स्क्रीन इज इक्विडिस्टंट फ्रॉम S1 अँड S2. हा जर ओ डॅश आहे बघा, हा S1 आणि S2 पासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. द टू वेव्स विल बी इन फेज ॲट ओ डॅश. तर इक्वल डिस्टन्सवरती असल्यामुळं S1 आणि S2 हे लाईटच्या सोर्सपासून येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या कशा असणार तर इन फेजमध्येच असणार. मग त्या इन फेजमध्ये येणार रिझल्टिंग इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. दस देअर विल बी अ ब्राईट स्पॉट ॲट ओ डॅश. त्यामुळे ओ डॅशच्या इथे ब्राईट पॉईंटच येणार बिकॉज द लाईट वेव्ज coming from S1 and S2 they reach O dash in phase, so there will be constructive interference and we get a bright fringe or bright spot at O dash and the screen is perpendicular to the plane of the paper. Now let us determine the positions of the other bright fringes on the screen. आता हा सेंटरला ब्राईट आहे, ठीक आहे, पण इकडे आयदर साईडला म्हणजे ओ डॅशच्या वरती किंवा ओ डॅशच्या खाली आयदर साईडला ब्राईट फ्रिंजेसची पोझिशन आपल्याला काढायची असेल तर त्याचा इथं फॉर्म्युला आहे ते आपण बघायचं आहे. सो लेट अस डिटरमाइन द पोझिशन ऑफ अदर ब्राईट फ्रिंजेस ऑन द स्क्रीन. सो फॉर दॅट कन्सिडर एनी पॉईंट पी ऑन द स्क्रीन. स्क्रीनवरती हा कुठलाही एक पॉईंट पी आहे, ठीक आहे. The two wavelets from the S1 and S2 travel different distances to reach P and so phases of the waves reaching at P will not be the same. आता बघा, हा पॉईंट P आपल्याला ब्राईट पाहिजे. S1 पासून लाईटची वेव्ह निघालेली आहे, S2 पासून लाईटची वेव्ह निघालेली आहे, ठीक आहे. जर आपण दोन्ही डिस्टन्सेस पाहिले, ऑब्झर्व केले तर दोन्ही डिस्टन्स इक्वल नाही आहेत. काहीतरी इथं पाथ डिफरन्स आहे. S2 पासून जी लाईटची वेव्ह निघाले तिला एवढं डिस्टन्स एक्स्ट्राचं कव्हर करायला लागते. त्यामुळं सेम डिस्टन्स नसल्यामुळं काहीतरी इथे फेज पाथ डिफरन्स इंट्रोड्यूस झालेला आहे. मग तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे की टू वेवलेट्स फ्रॉम S1 अँड S2 ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्सेस टू रीच P अँड सो फेज ऑफ दी वेव्स रीचिंग विल नॉट बी द सेम. फेज असेल त्या वेव्सचा तो सेम नसणार. If the path difference delta L between S1P and S2P is integral multiple of lambda. आता हा जो पाथ डिफरन्स आहे तो स्मॉल डेल्टा एल न रिप्रेझेंट केला जातो आणि तो पाथ डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तर द टू वेव्स अरायव्हिंग देअर विल बी इंटरफिअर कन्स्ट्रक्टिव्हली अँड प्रोड्युसेस ब्राईट फ्रिंज. म्हणजे हा पाथ डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तर ज्या दोन वेव्ज आपल्या येत आहेत पॉईंट पीच्या तिथे ते एकमेकांना इंटरफेअर कशा करतील, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होईल आणि तिथे ब्राईट फ्रिंज आपल्याला दिसणार पॉईंट पीच्या इथे. अँड इफ पाथ डिफरन्स इज हाफ द इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा, तोच हाच पाथ डिफरन्स जर हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल then there will be destructive interference. हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तर त्या केसमध्ये डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स येईल आणि द फ्रिंज विल बी डार्क. अ डार्क फ्रिंज विल बी लोकेटेड at point P. Now considering the triangles S1, S1-P and S2, S2-P we can write. बघा कुठले ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत. S1, S1-P हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि दुसरा S2, S2-P हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन्ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये इथे 90 डिग्रीचा आहे, त्याच्यानंतर इथे हायपोटेनियस आहे, कॅपिटल डी आहे, ते दोन्हीच्या बाबतीत सेम आहे. सो वी कॅन गेट S2P² मायनस S1P², हायपोटेनियस स्क्वेअर, कारण आपल्याला इथे पाथ डिफरन्स जो आहे हा काढायचा आहे. सो S2P² मायनस S1P², मग धिस डिस्टन्स स्क्वेअर मायनस धिस डिस्टन्स. बघा
सो इट इज इक्वल टू डी स्क्वेअर प्लस वाय प्लस डी बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा डी स्क्वेअर म्हणजे काय झाला, आता हा जर ट्रायंगल आपण घेतला, आता S2P आहे ना, S2P स्क्वेअर म्हणजे किती येणार, दिस डी स्क्वेअर प्लस दिस डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे ते P पासून S2 पर्यंतचं. आता हे कसं येणार बघा, P पासून O डॅश पर्यंतचं डिस्टन्स y आहे, त्यामुळे इथं y प्लस डी हाफ प्लस हे डिस्टन्स डी हाफ येणार ना, कारण हा इथे डी हाफ आहे डिस्टन्स, त्यामुळं S2P स्क्वेअर इज इक्वल टू ही टर्म आली, मायनस साईन तशीच आहे मायनस साईन. S1P स्क्वेअर म्हणजे बघा S1P स्क्वेअर इक्वल टू डी स्क्वेअर प्लस दिस डिस्टन्स. आता हा डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, तर हा टोटल y मायनस डी हाफ. सो डी स्क्वेअर प्लस y मायनस डी हाफ ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा झाला आपला पाथ डिफरन्स. हे जर मॅथमॅटिक्स सॉल्व केलं, स्टेप्स वगैरे एक्सपांड केल्या, हे ब्रॅकेट्स एक्सपांड केले, सॉल्व केल्यानंतर दिस पाथ डिफरन्स कम्स आउट टू बी इक्वल टू 2 into small y into d. Thus S2P minus S1P equal to delta L equal to 2YD upon S2P plus S1P. आता इथे स्टेप्स ज्या आहेत मॅथमॅटिकल सॉल्विंगच्या त्या स्किप केल्यात, त्यामुळे हे असंच लक्षात ठेवायचं आहे. आता जर आपण कम्पेअर केलं, हा कॅपिटल डी आणि स्मॉल डी याचं जर कम्पॅरिझन केलं, जर रेशो बघितला स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, दॅट विल कम्स आउट व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. सो फॉर सच अ केस वी कॅन राईट S2P प्लस S1P ही जी टर्म आहे दॅट कॅन बी नियरली इक्वल टू 2D. त्यामुळे सबस्टिट्यूट केलं इक्वल टू 2D. सो डेल्टा इज इक्वल टू 2y स्मॉल डी अपॉन 2 कॅपिटल डी. हा 2 कॅन्सल होणार आहे. सो डेल्टा एल मीन्स पाथ डिफरन्स इक्वल टू स्मॉल y इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. y म्हणजे काय आहे तर पोझिशन आहे बघा, सेंटर ब्राईट बँडपासून पोझिशन आहे y किंवा डिस्टन्स आहे. स्मॉल डी सेपरेशन बिटवीन द स्लिट्स, कॅपिटल डी डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन. Thus the condition for constructive interference. मग आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची कंडिशन आहे, तो पण कुठे पॉईंट पीच्या इथे. पॉईंट पीच्या इथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजेच ब्राईट बँडसाठी पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. आणि पाथ डिफरन्स म्हणजेच काय, वाय डी अपॉन कॅपिटल डी. आणि nth आहे म्हणून वाय एन स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. आणि वाय एन म्हणजे काय, बिईंग द पोझिशन और कोऑर्डिनेट ऑफ nth ब्राईट फ्रिंज. एनची व्हॅल्यू 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 एक्सेट्रा. आणि ह्याच फॉर्म्युल्यावरून वाय एन म्हणजे पोझिशन कॅन बी रिटर्न वाय एन इज इक्वल टू एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. त्यामुळे हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हा जो फॉर्म्युला आहे तो पाथ डिफरन्ससाठीचा आहे आणि हा पोझिशनसाठीचा आहे, पोझिशन ऑफ दी nth ब्राईट फ्रिंज. ठीक आहे. आणि दिस इज द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता जसं हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे तसंच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. सो सिमिलरली द पोझिशन ऑफ nth डार्क फ्रिंज इज गिव्हन बाय और डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी हा पाथ डिफरन्स इज इक्वल टू हाफ द मल्टिपल ऑफ लॅम्बडा. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू वाय small d upon capital D equal to n minus half of lambda, and position equal to yn is equal to n minus half of lambda capital D upon small d. The distance between any two successive dark or any two successive bright fringes is yn plus 1 minus yn. हे डिफरन्स आहे आणि हा इक्वल असतो, and which is called as a fringe width, and it is given by the formula फ्रिंज विड्थ म्हणजे फ्रिंजची विड्थ आहे इक्वल टू डेल्टा वाय इक्वल टू वाय एन प्लस 1 मायनस एन
और लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आता फ्रिंज विड्थ म्हणजे नक्की काय आहे तर बघा, ही आपली डार्क फ्रिंज असेल आणि इथे ब्राईट फ्रिंज आहे. ठीक आहे. आता ही डार्क फ्रिंज इथून स्टार्ट झाली आणि इथून दुसरी चालू झाली, तर ह्याचे डिस्टन्स आहे ना दोन डार्क फ्रिंज मधलं, ते म्हणजेच काय होणार, ब्राईट फ्रिंजची विड्थ झाली. किंवा ही इथे एक ब्राईट फ्रिंज संपते आहे आणि ब्राईट फ्रिंज इथून दुसरी चालू होते, मग दोन ब्राईट फ्रिंज मधलं हे जे डिस्टन्स आहे ते काय झालं, विड्थ ऑफ दी डार्क फ्रिंज होणार. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ह्याचे डिस्टन्स आहेत ते विड्थ ऑफ दी फ्रिंज झाली. आता ह्या फ्रिंजेस एवढ्या जाड नसतात, त्या खूप बारीक आणि फाईन असतात हेअरलाईन सारख्या, बट मायक्रोस्कोप खाली त्या अशा मोठ्या दिसतात सुंदर. सो फ्रिंज विड्थ इज गिवन बाय दिस फॉर्म्युला W इज इक्वल टू लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ह्याच फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम वगैरे येतात. सो दिस फॉर्म्युला शुड बी रिमेंबर्ड. Thus, both dark and bright fringes are equidistant and have equal widths. बघा, नोटीस करा, जे आपले डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस आहे, ही डार्क फ्रिंज आहे, ही ब्राईट फ्रिंज आहे, ही डार्क फ्रिंज आहे, ही ब्राईट फ्रिंज आहे, ते इक्विडिस्टंट आहे, इक्वल डिस्टन्स वरती आहेत आणि त्यांचे जे विड्स आहेत त्या पण इक्वल आहेत. सो वी कॅन ऑल्सो राईट इक्वेशन्स, हे जे इक्वेशन्स आहेत इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स. फेज डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण तेच इक्वेशन लिहू शकतो. आता पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचं जे रिलेशनशिप आहे ते बेसिक हे रिलेशनशिप आहे. दिस इज पाथ डिफरन्स, दिस इज फेज डिफरन्स. डेल्टा फाय आणि डेल्टा एल इज द पाथ डिफरन्स. दे आर रिलेटेड बाय दिस फॅक्टर 2 पाय बाय लॅम्बडा. सो फेज डिफरन्स इज 2 पाय बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. So we can write the formulas in terms of path difference as the phase difference between two waves reaching at P is given by delta phi is equal to y small d upon capital D into 2 pi upon lambda. Simply delta L ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. For constructive interference in phase असेल तर डेल्टा फाय ऑफ n इज इक्वल टू n इंटू 2 पाय लिहायचं. n इज इक्वल टू 0 प्लस मायनस 1 2 3 लाईक दॅट. अँड द कंडिशन फॉर द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स डेल्टा फाय ऑफ n इज इक्वल टू n मायनस हाफ इंटू 2 पाय. फॉर्म्युले सिम्पल आहेत, वेअर n इज द इंटिजर. ठीक आहे.